जय शिवराय मित्रांनो, मी अंकुश पाटील आपल्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आलो आहे एक नवीन व्हिडिओ, ती म्हणजे आशेरी किल्ला बोईसर। मित्रांनो, आज 19 फेब्रुवारी 2025 आज मी आणि माझे मित्र आम्ही आशेरी किल्ल्याला भेट देण्याचं ठरवलं होतं। व्हिडिओमध्ये दिसतो तो मुंबई अहमदाबाद हायवे आणि आशेरी किल्ल्याचं पायथ्याचं गाव म्हणजे खोडकोना गाव। या गावाच्या स्टॉपवरच हे फलक लावलेलं आहे। आपण खोडकोना गावाच्या स्टॉपला उतरावे। खोडकोना गाव म्हणजे 5-25 घर असलेलं एक छोटंसं लोबस गाव आहे। प्रत्यक्ष गाव महामार्गापासून थोडे आत आहे। गावात जाण्यासाठी रस्त्याच्या डावीकडे बैलगाडी एवढी वाट आहे। ही वाट एका सिमेंटच्या पुलावरून गावात शिरते। इथे वेशीवरच वाघोबा देवाचे एक छोटेसे मंदिर आहे। सर्वप्रथम आम्ही या वाघोबा देवांचे दर्शन केले आणि येथून आमचा ट्रेक सुरू केला। मित्रांनो, आपल्याला जर आशेरीगड किल्ल्याला भेट द्यायची असेल तर आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की आशेरी गडावर जाण्यासाठी एकच वाट आहे। सर्वप्रथम आपण पालघर स्टेशनला यावे। तेथून आपण एस.टी. बसने महामार्गावर धावणाऱ्या वाहनाने मस्तान नाका येथे यावे। येथून सुमारे 10-11 किमीवर खोडकोना गावाच्या स्टॉपला उतरावे। खोडकोना गाव म्हणजे आशेरी गडाच्या पायथ्याशी असलेलं 5-25 घर असलेलं एक छोटंसं गाव। मित्रांनो, 15-20 मिनिट ट्रेक केल्यानंतर आपल्या नजरेस पुन्हा एक वाघोबा मंदिर दिसतं। ह्या वाघोबा मंदिराच्या थोड्या पुढे गेल्यानंतर आपल्या नजरेस एक कातलात कोरलेली गुफा दिसते। मित्रांनो, अशा गुफेत शिरताना आपण काही विंचू साप आहेत का ह्याची जाणीव करून घ्यावी। तशी ही गुफा फार मोठी नव्हती। अशा ठिकाणी जाताना आपण आपली काळजी घ्यावी। ह्या गुफेच्या वरच्या बाजूने आपल्याला कातलात कोरलेल्या पायऱ्या दिसतील। त्याच पायऱ्याच्या वाटेने आपण वर जावे। मित्रांनो, आज 19 फेब्रुवारी 2025 आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती। त्यामुळे मी आणि माझ्या मित्रांनी आजचा ट्रेक हा कुडता घालून केला होता। माझ्या आयुष्यातला हा पहिला असा ट्रेक होता की त्या ट्रेकला मी कुडता घातला होता। मित्रांनो, आशेरी किल्ल्याचा इतिहास आपल्याला मी थोडक्यात सांगत आहे। पालघर जिल्हा आजही गडकोटांनी समृद्ध असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो। पालघर जिल्ह्यातील डोंगररांगेतील आशेरी किल्ला हा ट्रेकर्सच्या दृष्टीने मध्यम समजला जातो। पालघर विभागात अनेक लहान मोठे किल्ले आहेत। त्यांच्यात आशेरी गड हा आकाराने प्रचंड असल्याने तो बुलंद वाटतो। इतिहास काळात ठाण्याच्या उत्तर सीमेचे रक्षण करणाऱ्या या परिसरात सागाच्या झाडांचे जंगल होते। प्रामुख्याने जहाज बांधणीस उपयुक्त ठरणाऱ्या लाकडामुळे या गडाचे इतिहास काळात फार महत्त्व होते। आशेरी गड शिलाहार वंशीय भोजराजाने बांधला असा उल्लेख आहे। त्यामुळे या गडाचे आयुर्मान साधारण 800 वर्षे आहे असे अनुमान निघते। पुढे 14व्या शतकात महिकावती नगरी म्हणजे माहीम येथील राजा बिंबदेव याने हा किल्ला जिंकून घेतला व या गडाचा उत्तम बंदोबस्त करून येथे आपले लष्करी ठाणे बसविले। पुढे पोर्तुगीजांनी वसईत बस्तान बसविल्यावर इसवी सन 1556 साली आशेरी किल्ल्यावर हल्ला करून तो बळकाविला। या किल्ल्याचे महत्त्व लगेच पोर्तुगीजांच्या लक्षात आले व त्यांनी या गडाच्या मजबूतीकरता अनेक नवीन बांधकामे केली। पुढे संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत पोर्तुगीजांना धडा शिकवण्यासाठी इसवी सन 1683 साली तारापूरवर हल्ला करून बेचिराख केले। त्याचवेळी छत्रपती संभाजीराजांनी आशेरीगड किल्ला जिंकून स्वराज्यात सामील केला। परंतु ऑक्टोबर 1687 मध्ये हा किल्ला परत पोर्तुगीजांच्या ताब्यात आला।
पुढे चिमाजी अप्पा पेशवे यांच्या वसई स्वारीच्या वेळी मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून 1737च्या कोकण मोहिमेत हा गड जिंकून घेतला व या गडावर मराठ्यांचे भगवे निशाण अभिमानाने डोलू लागले। पुढे 1818 साली हा आशिरीगड इंग्रजांच्या हाती गेला। मित्रांनो, आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो, ह्या आशिरी गडावर पाण्याचे 4 ते 5 टाके आहेत। त्यातल्या 1 टाक्यावर पिण्यायोग्य पाणी आहे। आपण आणलेलं पाणी संपलं असेल तर आपण येथून आपल्या बॉटल रिफिल करून घ्याव्या। ह्या पाण्याच्या टाक्याच्या थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला नजरेस असा वाडा दिसतोय। मित्रांनो, व्हिडिओमध्ये दिसते ती सदर आहे। येथे एक दगडाची सिंहासन आहे। मित्रांनो, आपल्याला एक सांगू इच्छितो की जेव्हा लॉकडाऊन शिथिल झालं होतं तेव्हा ह्याच आशिरी गडावर फार गर्दी झाली होती। ह्याच गर्दीत कोणीतरी व्हिडिओ केली होती आणि हीच व्हिडिओ बरीच व्हायरल झाली होती। ही व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागली होती, त्यामुळे ह्या किल्ल्याच्या पायथ्याशी पोलिसांचा बंदोबस्त ठेवला होता आणि पोलिसांनी ह्या किल्ल्याच्या वाटा बंद केल्या होत्या। मित्रांनो, आशिरी गड हा आकाराने प्रचंड आहे। तसेच तेथे आजही बरेच अवशेष बघायला भेटतात। येथून पुढे आपण दगडात खोदलेल्या गुहेत येऊन पोचतो। मित्रांनो, ह्या गुहेत आतील बाजूस कातलावर आशिरी देवीचा तांदला असून गुहेत 4 ते 5 लोक झोपतील एवढी जागा आहे। आपल्याकडे टेंट असेल तर आपण ह्या गुहेच्या आवारातही झोपू शकता। ह्या गुहेच्या बाजूलाच 3 तोफा आपल्याला नजरेस पडतात। ह्या 3 तोफांची व्यवस्थित मांडणी केलेली आहे। आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असल्याकारणाने येथे ट्रेकर्सची गर्दीही फार होती। मित्रांनो, आशिरी गडावर आम्हाला 2 तलाव बघायला भेटले। त्यात एक होतं ते म्हणजे गडावरील मुख्य तलाव, जे आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे। मित्रांनो, व्हिडिओमध्ये दिसतो तो मुंबई अहमदाबाद हायवे। मित्रांनो, आमचा आशिरी गड किल्ला हा पूर्णतः बघून झाला आहे। मी दिलेली माहिती आणि सांगितलेला इतिहास जर आपणास आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।